पालघर जिल्ह्यातील उपलाट येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेमध्ये सध्या दुरुस्तीचे व बांधकामाचे काम सुरू आहे। मात्र या कामादरम्यान स्थानिक ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे। शाळेच्या परिसरात रस्ता खराब असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना मोठ्या अडचणी येत आहेत। काम सुरू असतानाही संबंधित कंत्राटदार रस्ता तयार करत नसल्यामुळे समस्या अधिकच गंभीर बनली आहे। स्थानिक ग्रामस्थांनी आणि शाळेतील शिक्षकांनी याकडे लक्ष वेधले असून मुख्याध्यापक दांडेकर सर यांनीही संबंधित यंत्रणेला तक्रार दिल्याची माहिती मिळाली आहे। याशिवाय शाळेतील मुलींना योग्य ड्रेस, कॉलेज ड्रेस, कॉलर मिळत नसल्यामुळे त्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे। विद्यार्थ्यांना शैक्षणिक सन्मान टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा पुरविण्यात शाळा प्रशासनाने संबंधित अधिकारी यांची उदासीनता दिसून येत आहे। ग्रामस्थांनी विनोद निकोले या स्थानिक आमदारांकडेही लक्ष वेधले आहे, मात्र अद्याप ठोस पावले उचलण्यात आलेली नाही। गावकऱ्यांनी पालकवर्गाने संबंधित अधिकाऱ्यांकडून तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची आणि मुलींच्या ड्रेसची सोय करण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर संतोष ठाकरे, तालुका प्रतिनिधी तलासरी। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।